नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा तुष ज्योती या ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे धुळ्याला. धुळे जे की माझं गावही आहे आणि माझ्या बायकोचं माहेरही आहे. तर आज आपण बघूया धुळ्यातल्या काही प्रसिद्ध जागा आणि प्रसिद्ध ठिकाणे. तर चला तर मित्रांनो, आपण भेटूया पुढचे. मित्रांनो, आपण आलो आहे स्वामीनारायण मंदिरमध्ये, जे धुळ्यातलं प्रसिद्ध असं मंदिर आहे. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो ते मंदिर कसं आहे ते. तर मित्रांनो, हे आहे धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मंदिराची जी रचना आहे किती सुंदर प्रकारे केलेली आहे. मंदिर जे हे आहे ते दोन भागमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक वरच्या फ्लोअरला आहे आणि एक खालच्या फ्लोअरला आहे. तर आपण पहिले सुरुवात करूया खालच्या फ्लोअरपासून. तर खालच्या फ्लोअरचं जे मंदिर आहे त्याला अभिषेक मंदिर असंही म्हणलं जातं. तर आपण आता अभिषेक मंदिरमध्ये जाणार आहे. तर आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो, आणि आता आपण एक एक करून प्रत्येक देवाचे दर्शन घेऊयात आणि आमच्यासोबत तुम्हीही देवांचे दर्शन घ्या. तर आपण आलो आहे आता वरच्या फ्लोअरला, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम अशी कलाकृती या मंदिराची केलेली आहे. आणि आता आपण दर्शन घेणार आहे स्वामीनारायणचं. तर चला तर. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं, आणि आपण आलो आहे मंदिराच्या बाजूला असणाऱ्या प्लेग्राऊंडमध्ये, जिथे तुम्हाला लहान मुलांसाठी स्विमिंग पूल दिसतील, आणि त्याच्याच बाजूला लागून इथं एक एक्स्ट्रीम पार्लर आहे, जिथे की तुम्ही बसून टाइम स्पेंड करू शकतात मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, आता आमची छोटी परी खेळणार आहे घसरगुंडी. रेडी? मित्रांनो, तर आता आपण दर्शन वगैरे घेतलंय. तर आता आपण निघालोय बाहेर. तर आता ज्योतीला विचारूया की ती तिच्या गावामध्ये आपल्याला काय खाऊ घालणार आहे मित्रांनो. चला ज्योती, मग तू काय खाऊ घालते मला आज तुझ्या गावात? तुम्हाला काय खायचंय? मला सोयाबीन चिल्ली. चला. तर मित्रांनो, जसं की यांनी सांगितलं की मला सोयाबीन चिल्ली खायची, तर मी यांना घेऊन आली सोयाबीन चिल्ली खायला. तर मित्रांनो, फायनली आपली सोयाबीन चिल्ली आलेली आहे. तर मित्रांनो, खानदेश भागामध्ये सोयाबीन चिल्ली ही खूप फेमस आहे आणि एकदम भारी लागते, म्हणून ही सोयाबीन चिल्ली आम्ही मागवलेली. तर चला तर मित्रांनो, मग आपण सोयाबीन चिल्ली ट्राय करूया. तर मित्रांनो, सोयाबीन चिल्ली खाऊन आपण आलो आहे पिझ्झा खायला, कारण की ज्योतीला पिझ्झा खायचा होता म्हणून. तर मित्रांनो, पिझ्झा रेडी होते. पिझ्झा खाऊन आपण जाणार आपल्या घरी. आणि याचबरोबर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे. आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला, आणि चॅनलला लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो. तर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगला, धुळे पार्ट 2.